गुड मॉर्निंग मित्रांनो. काय भारी वाटतंय मला. 2-2.5 वर्षानंतर मी परत एकदा रायडिंग करतो आहे. आता मी सध्या आहे आपला श्याम तलाव एरिया साईडला निघालो आहे आणि आत्ताशे वाजता आहेत लाईक 6:50 इन द मॉर्निंग. रायडिंग टुवर्ड्स लोणावळा आणि पहिला स्टॉप आम्ही विचार केला आहे घ्यायचा मॅकडॉनल्ड्सला. फाइनली कैसे लग रहा है भाई? मस्त बढ़िया. लेकिन तेरी आवाज़ आएगी नहीं पता नहीं. हो तो ठीक आहे चल. लेकिन आजचा ब्लॉग मराठीमध्ये आहे. हो आज महाराष्ट्रीयन. तर कलंबोली CNGला थांबलेलो आणि आता ती जी गाडी आहे त्याच्यामध्ये खचखचावून लोक भरलेले आहेत. तर आपण निघूया आणि भेटूया तुम्हाला लोणावळ्याच्या रस्त्यावरती. ऊन थोडं वाढायला लागलेलं आहे अशा प्रकारे आणि आता मला मजा येते राईड करायला. तर खोपोलीमध्ये आम्ही एंटर झालेलो आहे. सिटी जरा आता ओपन झाली आहे आणि ऑलमोस्ट आता 8:30 होऊन गेलेत. सिटी ओपन झाली आहे. सगळे लोक जरा आता बाहेर पडले. रायडर आहे समोरच सोलो रायडिंग करताना. मस्त चालवत आहे भाई. एकदम पद्धतशीर आरामात सावकाश. काय घाई नाही. जबरदस्ती पळवायची नाही गाडी. आरामात जायचं. जिथे पाहिजे तिथेच खेचायची. जिथे नाही पाहिजे तिथे नाही खेचायची. हां तर थोड्या वेळाने आता डोंगर इलाका लागेल आणि डोंगर इलाका लागला की मग थोडा व्ह्यू वेगळा दिसेल. आता जी मजा येणार आहे राईड करायला ती कुठेच नाही येणार आहे. कारण की आता मस्त घाट चढायचा आहे आणि उतरायचा आहे. हा आहे खंडाळा घाट लोणावळा. तर ह्या लोकेशनवरून राईट साईडला ड्यूक नोक्स दिसतो जो की आम्ही पावसात केला आहे. फक्त रायडर लोक आलेले आहेत आज नुसते. भाई यार रायडिंगसाठी संडे एक नंबर आहे. आणि लोणावळ्याला जर तुम्ही प्लॅन करता तर गरमीमध्ये नक्की प्लॅन करा भाई. ब्लॅकलिस्टेड गाडी 220cc पल्सर 220 गाडी त्या टायमाला जी फेमस होती ना अजून पण ती फेमसच आहे. हिच्यासारखं टफ कोण आलाच नाही बाई. जी मी विचार करते तीच आहे का? हो हीच आहे. हो तीच आहे. कावासाकी RTX. ऑलमोस्ट फायनली एंटर झालो आहे लोणावळ्यामध्ये. तर आत्ता थोडं मॅकडॉनल्ड्समध्ये थांबलेलो लोणावळ्यामध्ये. इथून पुढे गेलं की टायगर पॉईंट वगैरे चालू होईल. आपल्याला लोकेशनला जायचं आहे आणि आता फॅबी बसणार आहे माझ्यासोबत पिलियन म्हणून. आणि पूर्ण टोली बसली आतमध्ये शूटसाठी. शूट चालू आहे. कॅमेरामॅन ब्राइड अँड ग्रूम. कॅमेरामॅन. शूटचं लोकेशन एक इकडे झालेलं आहे आणि आता आपण पुढे चाललेलो आहे. सध्या इथे गरमी आहे पण असं जर बाईकवर चाललो तर हवा एकदम थंड लागते. बरं वाटतं असं गाडी बाईक चालवायला. म्हणून बाईक घेऊन येणं इथं बेस्ट ऑप्शन आहे. थांबलो आहे मागे. ब्राईड आणि ग्रूम चेंज करायला गेलो. रायडर लोकांची काही टीम निघाली आहे. रायडिंगचा पाला असा असतो. टीम लीडर त्याच्यानंतर सगळे रायडर्स एकानंतर एक आपल्या सिक्वेन्समध्ये आणि लास्टला जो असणार तो असणार ग्रुप आहे. जसं की हा तेव्हा त्यांनी ते झाड पण लावलं आहे गाडीला.
म्हणजे आपण ओ जिग्नेश भाई તમે जिग्नेश भाई ખાઈ જાવ છું. दुसऱ्यांदा टॉपअप करतो आहे 350 रुपयाचं. आता झाले थोडंफार शूट आणि आता निघतो आहे आम्ही ब्रिजकडे. तिथे थोडंसं शूट करणार आणि मग पुढे निघणार. झाला. सध्या मी या हॉटेलमध्ये थांबलो आहे जेवायसाठी आणि इथे बघा अकोमोडेशन लोणावळ्यामध्ये वन साईड झालेलं आहे. तर आता आम्ही जरा जेवतो वगैरे, वॉशरूमला वगैरे जाऊन येतो आणि थोडंसं प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला. हॅलो, आजसाठी रूम अवेलेबल असेल का? अच्छा, काय कॉस्टिंग आहे तरी पण? डिलक्सचं पडेल 6000 प्लस टॅक्स आणि एक्झिक्युटिव्हचं पडेल 7000 प्लस टॅक्स. 6000 प्लस टॅक्स 7000 आणि टॅक्स तुमच्या इथे किती पर्सेंट आहे? 8% आहे. माझ्या हॉटेलमध्ये 5% आहे. मित्रांनो, आम्ही निघालो आहे मुंबईला. झालेलं आहे शूट करून आणि शूटचे जर तुम्हाला फोटोज वगैरे बघायचे असतील तर दिसतील. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, डोंट वरी. आता रिटर्न मारतो आहे सेम मुंबईला 100-150 किलोमीटर मोस्ट. आता ऊन थोडं कमी झालं आणि वाजले आहेत आता 4ला अजून 15 मिनटं आहेत. आता आरामात जायचं आहे आणि आरामात लाईन बाय लाईन ती घेऊन जायची आहे. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी. 8 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहे घरी. आम्हाला वाटलं पवईला थोडा ट्रॅफिक असेल पण नव्हता पवईला ट्रॅफिक. आता आहे महाकाली गुंफा रोड. तर मग कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कळवा आणि हो कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट किंवा एक लाईक मला पुढे व्हिडिओ बनवायला खूप हेल्प करतं. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय बाय. नाईटची क्लिअरिटी मला माहिती नाही गोप्रोची कशी आहे, पण आजची जी राईड होती, सकाळची सुरुवात झाली राईडला, ते आत्ता पण मला मजाच येते आहे.